दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. रायगड जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेपूर्वी जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांचा गोव्यातील एकत्रित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. या फोटोमुळे संभाव्य सत्ता स्थापनेसंदर्भात विविध तर्कवितर्कांना उधाण आले असून संपूर्ण राज्याचं लक्ष रायगड जिल्हा परिषदेच्या सत्ता समीकरणांकडे लागले. व्हायरल फोटोमध्ये भाजपचे राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील, भाजप गटनेते वैकुंठ पाटील, आमदार रवी पाटील, खासदार सुनील तटकले, भाजपचे वरिष्ठ नेते सतीश धारप, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यासह भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नवनिर्वाचित सदस्य दिसून येत आहेत. निवडणूक निकालानुसार रायगड जिल्हा परिषदेत भाजपने 15, राष्ट्रवादी काँग्रेसने 16 तर शिवसेना शिंदे गटाने सर्वाधिक 21 जागा जिंकल्या आहेत. भाजप राष्ट्रवादीची एकत्रित संख्या 31 होत असल्याने बहुमतासाठी ही संख्या पुरेशी असून दोन्ही पक्षांच्या युतीची शक्यता अधिक बळावली आहे. या फोटोमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 सदस्यही दिसून येत असून त्यामुळे संभाव्य सत्ता समीकरणांबाबत कुतूहल निर्माण झाले. विशेष बाब म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक 21 जागा जिंकूनही शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान शिंदे गटाचे नेते मंत्री भरतशेठ गोगावले यांनी भाजप राष्ट्रवादीवर निशाणा साधत सदस्य फुटीची भीती असल्यानेच त्यांना गोव्यात हलवण्यात आल्याचा आरोप केला. आम्ही एक तरी सदस्य हलवला का असा खोचक प्रश्न उपस्थित करत पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकात भूमिका बदलण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. ठीक आहे ना, त्यांना काळजी वाटत असेल त्यांच्या सदस्यांना की आम्ही त्यांची सदस्य उचलू काय, जेव्हा असं असेल तेव्हा आम्ही एकतरी सदस्य कुठं हलवलाय का? त्यांनीच त्यांचे दोन्ही पक्षाचे सदस्य नेलेले आहेत. त्यामुळे बघू आपण पुढं काय होतंय ते. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, महाड. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.